केदारेश्वर महाराज की जय, श्री योगी सिद्धरामेश्वर महाराज श्री पांडुरंग भगवान की जय। राजम पार्वतीश्वर हर हर महादेव। मान्यवरांचे आभार। त्यानंतर गजाननं वेंकटाद्रीशं देवधारणोपवितं त्रिकालासमेकं महिलासुन्दरं ओम शांति शांति शांति। ओम अखंड महाकाय सर्वकोटि समप्रभा निजं कुलदेव सर्वकार्येषु सदा। ओम सर्वमंगले मंगले। श्री ज्ञानदेव भगवान की जय, गणान की जय। राजम पार्वती व्यासपीठ पूजन झाल्यावर सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे की जोरदार जयघोष झाला पाहिजे। केदारेश्वर भगवान की जय। पकड पुढे या पकड। जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण। ओ अजून एक घेऊ का? हार कमी पडले का? आहे की पूजा सगळ्या मंदिराची झालेलीच आहे, फक्त पुष्पहार रोपण द्या। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। आमचे दीप टेकडे महाराज, तुम्ही केदारेश्वर मारुतीच्या इथं पुष्पहार इथून घ्यायचं। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तीपर्यंत दत्तात्रय महाराज क्षीरसागर उळेगाव तालुका दक्षिण सोलापूर सद्गुरू श्री सोपान काका महाराज देहूकर फडाचा सेवक आहे। मी आता सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील पुण्यग्राम कंदलगाव या गावी आहे आणि या गावामध्ये भगवान शिवशंकराच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रारंभ आहे आणि हे चालू वर्ष 9वं वर्ष आहे। या सप्ताहामध्ये दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन आरती, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे। त्याचबरोबर 11 ते 1 वाजेपर्यंत
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज गाथा भजन होणार आहे. त्यानंतर भोजन होईल, भोजनाने विश्रांती. सायंकाळी बरोबर 5 ते 6 या वेळेमध्ये दररोज ज्ञानराज माऊलींचा हरिपाठ होईल आणि दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये या ठिकाणी प्रवचन सेवा होईल आणि त्यानंतर रात्री बरोबर ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये दररोज विविध प्रकारच्या अगदी कीर्तनकार महाराजांचे कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होतील आणि कीर्तनानंतर पुन्हा 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी 9 वर्ष झाली माझ्याकडं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ आहे, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गात्याचं भजनाचे व्यासपीठ आहे, त्याचबरोबर हरिपाठाचं व्यासपीठ माझ्याकडेच आहे. त्या सप्ताहामध्ये माझी कीर्तन सेवाही असते आणि प्रवचन सेवाही असते. तर सांगण्यास आनंद वाटतो की हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हे कंदलगाव जे आहे अतिशय भगवान श्री केदारेश्वर भक्त आहेत आणि केदारेश्वरांची फार मोठी यांची श्रद्धा आहे आणि योग असा की गावचं हे प्रमुख दैवत भगवान श्री केदारेश्वर आहे आणि केदारेश्वरची असलेली अपार प्रेम, असा अपार निष्ठा आणि या मानसिकतेतून यांनी भव्य दिव्य अशा या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. मी आता गेले 8 वर्ष झाली पाहतो या गावामध्ये अतिशय उत्साहानं हे ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळी हा सप्ताह अतिशय आनंदाने साजरा करतात. मोठ्या बहुसंख्येनं सगळ्या कार्यक्रमाला ग्रामस्थ मंडळी आणि परिसरातील सगळी गावं, त्यातले गायक असतील, वादक असतील, श्रोते असतील आणि पारायणकर्ते असतील, हे सर्वजण मिळून या ठिकाणी की हा उत्सव अतिशय आनंदाने मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. याच्यामध्ये मला खरोखरच आनंद वाटतो, समाधान वाटतं. ग्रामस्थांची एवढी मोठी श्रद्धा आहे भगवान श्री केदारेश्वरावरती आणि त्याचंही मला खरोखरच आश्चर्य वाटतं. आणि या सप्ताहामध्ये की दररोज रात्री 8 ते 10 कीर्तन संपल्याबरोबर कितीही श्रोते असो, टाळकरी असो, कितीही मंडळी असो, समाजात तर अंदाजे किमान 4 ते 5 हजार लोक उपस्थित असतात आणि तेवढ्या लोकांना या ठिकाणी बसल्या बैठकीला लगेच अन्नदान असतं. या ठिकाणी सकाळी दररोज नाश्त्याचं अन्नदान करणारी वेगळी मंडळी आहेत, दुपारची भोजनाची पंगती वेगळी आहे आणि रात्रीची भोजनाची पंगत देणारी वेगळी आहेत. असे अन्नदान दानधर्मामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे की अशी ही मंडळी मी आज इथं पाहतोय आणि याचबरोबर त्या सप्ताह असंच पुढंही भविष्यामध्ये आनंदाने व्हावा आणि यशस्वी व्हावा असं मी भगवान श्री केदारेश्वरांच्या चरणी आणि भगवान श्री पंढरनाथांच्या चरणी आणि प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरे. या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्त्याचं आपण या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी वर्ष 9वे आहे. या ठिकाणी सकाळी आजचं उद्घाटन सोहळा आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विनापूजन, ध्वजपूजन, त्याच्यानंतर टाळपूजन, मृदुंग पूजन, विनापूजन या सर्व पूजनाच्या कार्यक्रमाने या ठिकाणी या सप्त्याची सुरुवात आपण करतोय. सालाबादाप्रमाणे हे वर्ष 9वे आहे. नामवंत कीर्तनकाराचं या ठिकाणी उत्कृष्ट अशा पद्धतीचं कीर्तन सेवा या ठिकाणी होत असतात आणि या सेवेसाठी कंदलगाव पंचक्रोशीतून या ठिकाणी येणारे सर्व भाविक भक्त, टाळकरी असतील, माळकरी असतील, विनेकरी असतील, या सर्वांच्या सहकार्यातून ही आमची जी काही सप्ताह आहे, भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाची ही सप्ताह अख्ख्या जिल्ह्यामध्ये नामवंत असं या ठिकाणी कंदलगावची सप्ताह होते. या सप्त्यासाठी अनेक लोकांचं मोलाचं योगदान या ठिकाणी असतं. अन्नदाते असतील, त्या ठिकाणी कीर्तन सेवा देणारे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उटी प्रसाद आहे, त्या ठिकाणी गाथा भजन, प्रवचन, कीर्तन अशा अनेक असं या ठिकाणी असंख्य अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि याला असंख्य पंचक्रोशीतून सर्व ग्रामस्थांचं भरभरून असं सहकार्य असतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दिंडी पायी जात असते आमची पंढरपूरला. भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची ही दिंडीची सेवा यावर्षी 200हून अधिक लोक या ठिकाणी दिंडीमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट अशा पद्धतीचं दिंडीचं या ठिकाणी ही सेवा घेतलेली आहेत. अशाच पद्धतीनं आम्हाला सर्व ग्रामस्थांचं, टाळकरी, माळकरी
भाविक भक्तांचं आम्हाला सहकार्य लाभावं आणि असंच आमचं केदारेश्वराचं हे जागृत देवस्थान आहे. ह्या जागृत देवस्थानाचं सर्वांनी या ठिकाणी येऊन आशीर्वाद घ्यावं आणि आपलं मनोकामना या ठिकाणी केदारेश्वर पूर्ण करतील यात काही शंका नाही. आणि असंच आमचं सप्त्याला भरभरून सहकार्य करावं एवढंच मी या ठिकाणी या दिवशी सांगू इच्छितो. आणि सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचं पुनश्च एकदा आनंद घ्यावं. या ठिकाणी 7 दिवसाचा हा सप्त्याचा कार्यक्रम आहे. सर्वांनी न चुकता या सप्त्याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्र निमित्त वर्ष नववे पुढे बोला. केदारेश्वराच्या पावन नगरीमध्ये अखंड हरिनाम हा सप्ताह भव्य आणि दिव्य पद्धतीने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की सर्वांनी लाभ घ्यावे याची. जय हरी. रामकृष्ण हरी.